मित्रांनो, मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार 27 तारखेला, परंतु तुम्हाला माहिती आहे ह्या दिवशी देखील खूप महत्वाचा अभिजित मुहूर्त, एक सुवर्ण काळ असतो. त्या काळात तुम्ही स्थापना आपल्या घरामध्ये पूजेची मांडणी, कलशाची स्थापना करावी, त्यानंतर आपल्या पूजेची सुरुवात करावी. परंतु ते सांगायच्या पूर्वी व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, श्री स्वामी समर्थ कमेंट करत जा. आणि त्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला मी सांगतोय राहू काळात स्थापना करू नये. ती वेळ तुम्हाला मी सांगणार आहे. गंड काळ पण सांगणार आहे. यमघंटा जी असते ह्या काळात देखील स्थापना करू नये. ती आहे वेळ सकाळची 6:53 ते 8:12 ह्या काळात स्थापना करू नये. राहू काळ आहे दुपारचा 1:28 ते 2:46. ह्या काळात स्थापना करू नका. तर स्थापना करण्याकरता सुवर्ण काळ, अभिजित मुहूर्त असतो. तो कुठला आहे? कलश मांडणीचा अभिजित मुहूर्त आहे 11:48 ते 12:30 हा एक सुवर्ण अभिजित काळ आहे. ह्या काळात तुम्ही नक्कीच पूजेची मांडणी करा. कलशाची स्थापना, मुख्य म्हणजे कलशाची स्थापना करावी. जर का ही वेळ तुम्हाला नाही जमत असेल तर संध्याकाळची वेळ 4:38 ते 6:34 काळ, ह्या काळात तुम्ही कलशाची स्थापना करावी. मित्रांनो, या दिवशी देवीच्या नैवेद्याकरता तांदळाची खीर दुधामध्ये जी आपण बनवतो ती नक्कीच बनवावी. त्यानंतर सर्व पूजा मांडणी करून त्यावेळेस ती खीर थोडी कोमट होईल, त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा मध आणि काही मनुका ठेवाव्यात, टाकाव्यात आणि देवीला अर्पण कराव्यात. मनापासून पूजा कशी करावी, मांडणी कशी करावी, मंत्र कोणता म्हणावा हे देखील मी लिहिलेलं आहे. नक्कीच व्हिडिओ सर्वांना शेअर करा. धन्यवाद.